नमस्कार श्रोतेहो, कथामंजरी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. माझे वडील डॉक्टर ह ना फडणीस यांच्या प्रवचनांचं संकलन असलेल्या हे जगणे आनंदाचे ह्या पुस्तकाचं मी क्रमशः वाचन करते. आज ऐकूया भाग 8. प्रत्येक मनुष्यामध्ये गर्भावस्थेपासून 18व्या वर्षापर्यंत मेंदूची एका विशिष्ट गतीने वाढ होते. अगदी लहान मूल असतं, त्याच्या मेंदूची क्षमतेच्या दृष्टीने म्हणजे पोटेन्शियलच्या दृष्टीने पूर्ण वाढ झालेली असते, पण त्याच्यावरती संस्कार झालेले नसतात. गर्भावस्थेत थोड्याफार प्रमाणात संस्कार होतात. हे मेंदूवरचे झालेले संस्कार म्हणजे कंडिशनिंग. बाहेरून त्याला शिकवलेल्या गोष्टी, त्या बोलण्यातून शिकवलेल्या असतील, उदाहरणांवरून शिकवलेल्या असतील, आजूबाजूला पाहून शिकवल्या असतील. असा जो संस्कारित मेंदू आहे हा आपला आजच्या मनाचा बेस आहे. आपण ज्याला मन असं म्हणतो ते ह्या मेंदूच्या आतमध्ये घडणाऱ्या कृतीचा आपल्याला बाहेर होणारा भास आहे. त्यासाठी एक शब्द मी वरचेवर वापरणार आहे. माझ्या या बोलण्याचं रेकॉर्डिंग करतायत. इंग्रजीमध्ये या मुद्रित करण्याला रेकॉर्डिंग असं म्हणतात. रेकॉर्डिंग होतं आहे म्हणजे कुठेतरी आतमध्ये ते मुद्रित होतं आहे आणि ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला ते रिप्ले करता येतं. हे सगळ्यांना माहिती आहे. जे करून ठेवलेलं असतं त्याला आपण म्हणतो रेकॉर्डेड. ह्या डेड शब्दामध्येच रेकॉर्डेड हा अर्थ आहे. रेकॉर्डेड RECORDEAD असं त्याचं स्पेलिंग करायचं आपल्यासाठी, अभ्यासासाठी. डेड म्हणजे मृत. ही कॅसेट आहे आणि ते रेकॉर्डेड आहे. तुम्ही ते बाहेर काढलं तर ते कसं आहे? डेड. जोपर्यंत तुम्ही रिप्ले करत नाही तोपर्यंत ते डेड आहे. ऑडिओ असू दे, व्हिडिओ असू दे, ते प्लेअरमध्ये घालून बटन दाबलं की मग रिप्ले सुरू होतो. ते तुम्हाला काय दाखवणार आहे? जे आहे रेकॉर्डेड ते अलाइव्ह करून दाखवणार आहे. नवीन काहीच नाही दाखवू शकणार. त्यामध्ये नवीन असं काही नाहीच आहे, येणारच नाही आहे. ते डेड आहे, ते नुसतं अलाइव्ह होतं. ते रिमेंबर करता येतं, पुन्हा रिवाईव्ह करता येतं, रिकलेक्ट करता येतं. हे जे सगळं आहे ना, ते ओढल्यासारखं आहे. जे झालं तेच पुन्हा पुन्हा होतं. हा विज्ञानाच्या दृष्टीने मन म्हणजे काय याचा अभ्यास आहे. हे आधी बुद्धीने समजावून घ्यायचं आहे. ही बुद्धी कसं काम करते, मन कसं काम करतं, हे ह्याच बुद्धीने, ह्याच मेंदूने आपण आपलं समजावून घ्यायचं आहे. आपण आपला मेंदू, मन कसं तयार करतो? आता आपण डोळे मिटून बसलो. मेंदू तर काम करतोच आहे. हृदय आहे, ते सारखं धडकतं आहे, प्रत्येक क्षणाला धडकतं आहे. एकही क्षण हृदय थांबणार नाही आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत सदैव त्याची धकधक चालू आहे. त्यालाच आपण हार्टबीट्स म्हणतो. त्याचप्रमाणे ब्रेन बीटसुद्धा आहे. मेंदूसुद्धा प्रत्येक क्षणी स्पंदित आहे आणि त्याच्यामध्ये अरबावधी खरबावधी पेशी आहेत. त्या सगळ्या पेशींचा एकमेकींशी संबंध आहे. हृदयाने काम केल्यावर सबंध शरीरामध्ये रक्त पसरतं. मेंदूने असं काम केलं तर सबंध शरीरामध्ये जे पसरतं त्यालाच आपण जाणीव किंवा मन असं म्हणतो. मेंदू इंद्रियांशी आणि बाह्य अंगाशी संबंधित असेल तर बाह्य गोष्टी इंद्रियांच्या माध्यमातून जाणवतात. डोळ्यांना दिसतात, कानाला ऐकू येतात, नाकाला गंध येतो, जिभेला चव येते, त्वचेला स्पर्श होतो. पण समजा बाह्य उत्तेजनाने इंद्रिय काम करत नाही आहेत आणि मेंदू आतल्या आत काम करतो. मग तो काय करतो? जे रेकॉर्डेड आहे ते रिप्ले करतो. हा अनुभव तुम्ही शांतपणे बसाल ना तेव्हा जाणवेल. 2 मिनटं 5 मिनटं शांत बसायचं. कोणत्या गोष्टींची स्मृती जागृत होतीये हे आपण आधीपासून नाही ठरवू शकत. जसं रात्री तुम्ही झोपलात, कुठलं स्वप्न पडणार तुम्हाला माहिती आहे का? जे पडेल ते स्वप्न.
तसं शांत बसल्यानंतर कोणते विचार येतील? अलीकडचा विचार येईल, कालचा विचार येईल, की 10 वर्षांपूर्वीचा की लहानपणाचा? काही तुम्हाला सांगता येणार नाही. पण स्मृती पुनःप्रक्षेपित होते, हे मात्र सत्य आहे. तेव्हा पुनःप्रक्षेपित स्मृती होते आणि त्याच्यातून तोड मोड जोड करून जे आपल्याला ज्ञात आहे, जो भूतकाळ रेकॉर्डेड आहे, म्हणजे माहितीच आहे, त्याच्यामधलं हे थोडं ते थोडं असं काढून काहीतरी नवीन आपण पुढे प्रोजेक्ट करतो. ते जे प्रोजेक्ट करतो त्याला म्हणतात भविष्य. हे कुठे निर्माण होतं? मेंदूमध्ये. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाचा भूतकाळ भविष्यकाळ कुठे आहे? ह्या मेंदूमध्ये. हे काम जेव्हा बंद होतं, जसं रात्री गाढ झोपेमध्ये होतं, त्यावेळेला भूतकाळ गेला, भविष्यकाळ गेला, ज्याला मी म्हणतो हा मी गेला. लक्षात येत आहे का थोडं थोडं? जे मगाशी तुम्हाला सांगत होतो, आपल्यामध्ये शरीर आहे, प्राण आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. मी आणि स्व अशी 2 तत्त्वं आहेत. हा जो मी आहे हा रिप्लेचा परिणाम आहे. जे काही आपल्याला ज्ञात आहे, जे काही मुद्रित आहे, त्याचा रिप्ले सुरू झाला. त्याच्यातून भविष्याची निर्मिती व्हायला लागली. म्हणजे आपल्याच आतमध्ये चालणारी ही कृती, ह्याच्यापासून ज्या काही गोष्टींची आपल्याला जाणीव होते त्याला म्हणतात मी. आता स्व म्हणजे काय? रात्री गाढ झोप लागलेली असताना हा जो स्मृती कल्पनेचा खेळ करणारा मेंदूचा भाग असतो तो सुप्त होतो, म्हणजे झोपी जातो. म्हणजेच तो काम करेनासा होतो. जसा TV ऑफ केल्यावर स्क्रीन तिथेच राहतो, आतली मशिनरी राहते, वीजसुद्धा मागे राहते. तेव्हा नष्ट काहीही नाही झालेलं, काहीही गेलं नाही. फक्त प्रोग्रॅम जो रिप्ले होत होता तो थांबला. तसं रात्री गाढ झोपेमध्ये आपला हा रिप्ले बंद होतो. स्मृती कल्पनांचा खेळ बंद होतो. भूत भविष्याचा खेळ बंद होतो. मी आणि माझं हा सगळा जो संसार उभा केलेला असतो तो सगळा बंद होतो. त्यावेळेला आपण नष्ट होत नाही. त्यावेळेलाही आपण परिपूर्णच असतो. शरीर असतं, शरीरामध्ये रक्त वाहत असतं, शरीरामध्ये प्राण वाहत असतो. मेंदूमध्ये जे काही मुद्रित रेकॉर्डेड आहे ते डेडच्या डेड तसंच राहतं, रिप्ले होत राहत नाही. अशा अवस्थेमध्ये जे काही आपलं तत्त्व असतं त्याला स्व असं म्हणतात, निज असं म्हणतात, आत्म असं म्हणतात. तो महत्त्वाचा मुद्दा समजायला कठीण जाईल, पण प्रयत्न केला तर हळूहळू लक्षात यायला लागेल की हा मी आहे हा अस्तित्वापासून तुटलेला, वेगळा, निराळा, कुणीतरी नामरूपाचा असा आहे. माझ्या मेंदूमध्ये जे मुद्रित आहे तुमच्या सगळ्यांच्यापेक्षा ते निराळं आहे. अ मध्ये आहे ते ब मध्ये नाही, क मध्ये आहे ते ड मध्ये नाही. त्याची उच्च नीचता आहे, भेद आहे, पण तो भूत भविष्याचा. त्याचा खेळ बंद झाला ना की आतमध्ये स्व असं राहतं, तत्त्व राहतं. या तत्वामध्ये सगळे भेद मिटले. रात्री झोपेत आपण कोण आहोत? उच्च आहोत की नीच आहोत? अपमानित आहोत की सन्मानित आहोत? जिवंत की मृत? मोठे की लहान? काळे की गोरे? सगळा भेद मिटून जातो. अशा अभेद अस्तित्वाचा रोज झोपेमध्ये आपण अनुभव घेतो आणि सकाळी उठतो ते एकदम ताजेतवाने होऊन. तेव्हा झोपेचा आनंद हा बाहेरून कुठून येत नाही. झोपेचा आनंद, झोपेची ताजगी ही आपल्याच आतमध्ये असते. मिटतं ते फक्त भूत भविष्याचं चाललेलं नाच नर्तन. 24 तासांपैकी जी 7-8 तास झोपेची देणगी निसर्गाने, देवाने आपल्याला दिलेली आहे, तेवढ्यापुरतंच समाधान मानून आपण राहिलो आणि बाकीचे 17-18 तास हा सगळा नाच जो थकवतो, भयंकर कंटाळा आणवतो, बेचैनी आणवतो, जीवन सगळं व्यर्थ गेल्यासारखं वाटतं. जी सार्थकता आहे ती पुसली गेल्यासारखी वाटते. तो चालू राहिला, असंच जर आपण जगत राहिलो तर ही बेचैनी नाही जाणार. योगाभ्यासामध्ये काया वाचा मनसा या तिन्ही स्तरांमध्ये सुरुवातीला
शरीराला शिक्षण देऊन स्थिर मांडी घालून देहाला सरळ ठेवून बसायचं. शरीराचा कोणताही भाग हलवण्याची आवश्यकताच नाही. ताठ बसता आलं पाहिजे, कारण जितकं ताठ बसाल तितकी जागृती येते. आपल्याला काहीही मिळवायचं नाही आहे, जितकं मिळालेलं आहे ते व्यक्त करायचं आहे. तेव्हा स्थिर बसणं, सरळ बसणं, शिथिल बसणं, श्वास शांत येतो जातो ते बघणं आणि मनाचा जो काही व्यापार आहे त्यामध्ये राहणं, त्याला विरोध न करणं, या कायम करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. रात्री झोपताना आपण आडवे होतो, पण सकाळी उठलो की चालताना ताठ मानेने चालायचं, ताठ मानेने उभं राहायचं. ताठ म्हणजे उद्धटपणा नव्हे, ॲरोगन्स नाही. स्व हा जो आतमध्ये आहे तो जागृत आहे याचं ते प्रतीक आहे. ताठ मानेने उभं राहायचं, ताठ मानेने चालायचं आणि बसायचं, हे योगाभ्यासाचं शिक्षण आहे. तसं राहायला लागलात म्हणजे मनाला आपण जी काही शिस्त लावणार आहोत, कंट्रोल करणं हा शब्द मी वापरत नाही आहे, मग ते शिस्त लावण्याचं काम सोपं होतं. हे सगळं शिक्षण लहानपणापासूनच देता येतं, पण हे शिक्षण लहान मुलांना बुद्धीच्या स्तरावर नाही देता येत. त्यांची बुद्धी तेवढी प्रगल्भ झालेली नसते. हे जे मी काही सांगतोय ते ऐकून बुद्धीमध्ये ग्रहण करून टू रिटेन, टू रिसीव्ह अँड टू रिप्रोड्यूस, ग्रहण करायचं, साठवून ठेवायचं आणि मग ते व्यक्त करायचं. या गोष्टी 16 ते 18व्या वर्षानंतर होऊ शकतात. त्याच्या आधी होणं फार कठीण. लहान मुलं अनुकरणशील असतात. तुम्ही जे काही करता ना ते बरोबर तसंच्या तसं करतील. पण आपणच जर स्थिर बसलो नाही, सारखी बेचैनी, धावपळ म्हणजे शरीरात बेचैनीचा मळ, बोलणं अगदी गलथान, अति जलद, अति कठोर, अगदी मऊ, अगदी सावकाश म्हणजे वाणीमध्ये अशा तऱ्हेचा मळ आणि मनामध्ये नाना तऱ्हेचे भूत भविष्याचे विचार आणि त्याचप्रमाणे वागणं बोलणं असं जर घरात होत असेल तर लहान मुलं हेच बघून मोठी होतात, तसंच वागायला लागतात. मग आईवडील तक्रार करायला लागतात, हा असा करतो, ती तशी करते. ज्या घरात शांतता आहे, ज्या घरातली माणसं शांत राहतात, माणसं बोलताना वागताना जपून वागतात, जागृततेने वागतात, त्या घरात अनुकरणाने मुलं आपोआप तसंच शिकतात. खाणं पिणं, बसणं उठणं, स्वच्छता या प्रत्येक गोष्टी अनुकरणाने मुलांना शिकवता येतात. काल जसं विमलाजी ठकारांचं नाव घेतलं तसं माझ्या बोलण्यामध्ये आणखी एक नाव वरचेवर येणार आहे. ते नाव आहे जे कृष्णमूर्ती. ते भारतात जन्मले, पण वयाच्या 12व्या-14व्या वर्षीच अमेरिकेत गेले. बुद्धत्व प्राप्त झालं आणि जवळजवळ 70 वर्ष सबंध जगभर फिरून आत्ता आपण जो विषय मांडतोय तो त्यांनी लोकांसमोर वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडला. मनुष्य म्हणजे कोण आहे? त्याला मन आहे. मनुष्य हा शब्द मन पासून बनलाय. इंग्रजीमध्ये मॅन हा शब्द मन पासून बनलाय. ज्याला मन आहे तो मनुष्य. तेव्हा कृष्णमूर्तींनी मन म्हणजे काय, ते कसं काम करतं, भूत भविष्याचा त्याच्यामध्ये कसा नाच चालतो, या मनाकडे कसं बघता येतं, मनाच्या पलीकडे कसं जाता येतं आणि ते जर नाही झालं तर आपले प्रश्न कधीच सुटणार नाहीत, हे सांगत खूप ठिकाणी जागृती केली. लहान मुलांसाठी त्यांनी शाळा काढल्या. हळूहळू त्यांच्या असं लक्षात येऊ लागलं की मुलांना शिकवतोय हे खरं आहे, पण मुलांपेक्षाही एका वर्गाला शिकवायला पाहिजेत. त्यांचे शब्द असे आहेत, इट इज नॉट द चिल्ड्रन हू नीड टू बी एज्युकेटेड ॲज मच ॲज इट इज द पेरेंट्स हू नीड टू बी एज्युकेटेड. इट इज द एज्युकेटर हू नीड्स टू बी एज्युकेटेड. हे तुम्हाला पटकन पटेल, कारण मुलं निष्पाप निरागस अशीच जन्माला येतात. ज्यांना आपण तथाकथित हिंदू आहोत का मुसलमान, या भाषेचे का त्या भाषेचे, कुठला धर्म, कुठली जात, कसं बोलायचं, काय वागायचं, कसं वागायचं काही माहीत नसतं. हा मेंदू कोऱ्या पाटीसारखा येतो, पण ज्या वातावरणातून त्या मेंदूवर मुद्रण सुरू होतं, संस्कार सुरू होतात, ते संस्कार करणारी माणसं जर सुसंस्कृत नसतील
त्यांनी जर स्वतःच्या शरीराकडे, मनाकडे, भावनांच्या उद्रेकाकडे, वागण्या बोलण्याकडे लक्ष दिलेलं नसेल आणि त्यांना अशा काही सवयी होऊन गेल्या असतील की ज्या सवयीतून मी माझं माझं हे वाढलं असेल, तर मुलं तशीच वाढतात. अशा तऱ्हेने वाढलेली मुलं ही आपण मोठी झालेली माणसं आहोत. तीच माणसं पुढे आजी आजोबा होणार आहेत. तेव्हा कुठलाही वयोगट बघितला ना, तर आज समाजामध्ये संघर्ष दिसतो आहे. प्रत्येक मनुष्य स्वतःच्या मनावरचं, वाणीवरचं, वागण्यावरचं नियंत्रण पूर्णपणे घालवून बसलाय. कुठेही तुम्ही पहा, किती पटकन माणसं चिडतात. चिडणं चिडण्यापुरतं राहत नाही, बोलण्यापुरतं राहत नाही. हात उगारले जातात, हातात असलेलं फेकून मारलं जातं. अशा सगळ्या दूषित वातावरणामध्ये आपण आज जगतो आहोत. आणि हे दूषित वातावरण बाहेरून कुठून बदलण्याची प्रक्रियाच नाही. आपण इथे जे शिकतो आहोत ते शाळा कॉलेजमध्ये शिकवणं शक्य नाही, घरादारामध्ये शिकवणं शक्य नाही. कारण शिकलेली माणसंच आईवडील होतात असं नाही ना. आम्ही शिबिरं छोटी घेतो, कारण दीपे दीप लाविला, एकेका व्यक्तीच्या आतमधल्या तत्वाला जागं करायचं. असे 1000 लोक बसलेले आहेत. त्यांच्यासमोर तुम्ही कीर्तन करू शकता, नाचू शकता, पण एकेका व्यक्तीच्या आतपर्यंत पोचते की नाही हे बघण्यासाठी डोळ्याला डोळा भिडवावा लागतो. जे सांगितलं जात आहे ते आतपर्यंत जाते की नाही हे त्याच्या चेहऱ्यावरून लक्षात येतं. म्हणून मी तुम्हाला जवळ येऊन बसा असं सांगतो. अशा तऱ्हेचं शिक्षण आपण घेऊ शकलो आणि मग देऊ शकलो तर बदल घडू शकतो. आणि बदल घडणार आहे तो कुठे घडणार आहे? पहिल्यांदा व्यक्तीमध्ये घडणार आहे. एक व्यक्ती बदललेली हवी. ती दुसऱ्यांना बदलण्याच्या दृष्टीने उद्युक्त करू शकते. या हृदयीचे त्या हृदयी घातले, दीपे दीप लाविला, ज्ञानेश्वरीमधले शब्द आहेत. एक पेटलेली ज्योत आहे आणि दुसरी वात आहे. ती रिमोट कंट्रोलने नाही पेटवतायत. वात जवळ आली की अगदी टेकवावी सुद्धा लागत नाही. जवळ आली की काहीतरी उत्क्रांत होतं, काहीतरी संक्रांत होतं, दुसऱ्यांना मिळतं. अशी हृदयामधली जी संवेदनशीलता आहे ती जागृत करण्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहोत. अवघड आहे, नाजूक आहे, खूप लक्ष देऊन ऐकायला लागतं. जितकं ते मनोरंजक करता येईल तेवढं करतो, पण मनोरंजनामध्ये मी हरवलो तर विषय राहून जाईल. श्रोते हो, इथे दुसरं प्रवचन संपलंय आणि आजचा भागही संपलाय. ह्या पुढचेही भाग ऐकण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ अपलोड झाला की नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.